नमस्कार मंडळी, मी डॉक्टर संपदा तांबोळकर. मी बालरोगतज्ञ पुणे येथे कार्यरत आहे. मुलांना आता आनंदी ठेवायचं म्हणजे हे खरंच एक पालकांसमोर एक चॅलेंज झालेलं आहे. आणि आज आपण थोडक्यात बघूया की आनंदी आपण कसं राहता येईल. म्हणजे आपल्याकडे मुलं येतात ना, म्हणतात की आई बोर होतं आहे, आई मला खूप कंटाळा आला आहे. हल्ली तर नवीन नवीन शब्द, म्हणजे आई मला खूप आता डिप्रेशन आलं आहे, मला खूप स्ट्रेस आला आहे. तर थोडक्यात आपण आपल्याला आनंद देणारे हॉर्मोन्स तरी कुठले आणि त्यांची आपल्या शरीरात वाढ कशी करावी यावर थोडं बघूया. बरंचदा काय होतं बरं का, की बघा आपण घरात फिरतोय की नाही आणि तेव्हा आपल्याला असं वाटलं की आपण खूप लो फील करतोय, म्हणजे खूप छान वाटत नाही आहे. मग त्याच्या वेळेस काय होतं, जर एखादी व्यक्ती घरात असेल, विशेषतः हे स्त्रियांच्या बाबतीत कधी कधी होऊ शकतं की घरात असताना खूप लो फील झालं की उगाचच कुठले तरी डबे उघड आणि खायला सुरुवात कर, असं होऊ शकतं. तर आनंद देणारी ही गोष्ट, त्याला अनुषंगाने हॉर्मोन म्हणजे डोपामिन. डोपामिन असा हॉर्मोन आहे जो आपला मेंदू असतो ना त्याच्या बेसमधनं, म्हणजे त्याच्या खालच्या भागातनं रिलीज होतो. आणि तो होतो कशामुळे बरं, तो 2-3 गोष्टींमुळे होऊ शकतो. एक पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही आवडीचे पदार्थ खाण्यानी किंवा त्याच्या विचारांनी देखील सुद्धा. म्हणजे कसं की आपण बघा की तुम्ही चिप्स खाता, म्हणजे मुलांच्या बाबतीत मी म्हणते की ते चिप्स खातात, कुठे तळलेले पदार्थ खातात, कुठे वडे खातात. मग अशा वेळेस काय होतं, त्या चिप्समधल्या फ्लेवर्सनी म्हणा किंवा त्याच्यातल्या सॉल्टनी, म्हणजे त्याच्यातल्या मिठाच्या प्रमाणाने डोपामिन पटकन वाढला जातो, मेंदूला छान वाटतं आणि मग काय होतं की ते चिप्स खाल्लेच जातात. मग का बरं, म्हणजे आपण म्हणतो ना की मुलं बसतात आणि चक्क पाकिटं संपवतात. तर ते असं का होतं की एक लक्षात घ्या, जे आनंद देणारा हॉर्मोन्स डोपामिन असतो, जो आपल्या आहारातनं येतो, म्हणजे काही आवडीचे पदार्थ खाण्यातनं येतो, तो न फार क्षणिक असतो. म्हणजे साधारण एक 15 ते 20 सेकंद तो डोपामिन हाय जातो आणि मग परत डोपामिनची लेवल खाली येते. मग मेंदूला काय वाटतं की अरे बापरे, आता डोपामिन संपलं बरं का, आता आपला आनंद कुठे घेणार. मग आपण अजून एक चिप उचललं जातो आणि तो खाल्ला जातो. म्हणजे अशा वेळेस ते बघा, एक जाहिरात आहे की नाही, की नो वन कॅन ईट जस्ट वन, म्हणजे एकच कोणी खाऊ शकत नाही. हे का? कारण की दर 17 ते 18 सेकंदांनी डोपामिनची आपल्या मेंदूला सवय होते आणि म्हणून ते अख्खं पाकिट कधी फस्त होतं ते कळत सुद्धा नाही. तर एक म्हणजे आनंद देणारे आहार आहे, तो फळातनं असू शकेल किंवा काही सकस पदार्थातनं असू शकेल, अशा पद्धतीने तो आनंद देता येईल. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे डोपामिन अजून कशामुळे रिलीज होतं माहिती आहे का? तर डोपामिन सवयी लावणाऱ्या गोष्टींमुळे रिलीज होतं. म्हणजे काय की नशेच्या गोष्टींमुळे, म्हणजे ड्रग्ज असो, दारू असो, निकोटीन म्हणजे तंबाखू असो, सिगरेट असो, या सगळ्यांनी देखील डोपामिन रिलीज होतं बरं का. आणि ते डोपामिन तर खाल्लेल्या डोपामिनपेक्षा अजून क्षणिक असतं. म्हणजे साधारण 12 ते 13 सेकंदालाच ते डोपामिन नाहीसं होतं. मग होतं काय की एक सिगरेट ओढली की डोपामिन हाय झालं, फटकन ती सिगरेट परत त्याच्या निकोटीनचा जो डोपामिन आहे रिलीज, तो कमी झाला. मग होतं काय की परत दुसरी ओढावीशी वाटते. म्हणजे याच्यापासून नशा तयार होते, याच्यापासून ती तल्लफ तयार होते आणि तीच आपल्याला नको आहे. आणि आता तिसरा सगळ्यात महत्त्वाचा डोपामिनचा स्त्राव प्रस्तुत करण्याचा प्रकार म्हणजे व्यायाम. एक लक्षात ठेवा की जेव्हा आपण व्यायाम करतो किंवा कुठला खेळ खेळतो, मुलं खेळ खेळतात, व्यायाम करतात, सकाळी टेकडी चढायला जातात किंवा कुठलीही शारीरिक हालचाल, ज्याला आपण फिटनेस म्हणतो ना, त्या हालचाली झाल्या की काय होतं की डोपामिन फटकन वाढतोच नाही, तो वाढून तसाच राहतो. म्हणून असं म्हणतात की साधारण एक व्यायाम 21 दिवस केला तर साधारण 3 महिने तुम्हाला डोपामिनचा हाय मिळतो. म्हणजे 3 महिने तुम्ही अगदी आनंदाने जगू शकता, तुम्ही आनंदी राहू शकता. म्हणजे बघा, आपल्याला हार्मफुल सेवनाच्या गोष्टींमुळे, म्हणजे जसं काही ड्रग्स, दारू, सिगरेट, ही नशा फक्त सेकंद, म्हणजे तो आनंद फक्त काही सेकंद किंवा काही मिनटं टिकतोय. पण जर तुम्ही व्यायाम केलात आणि मुलांकडनं खेळणं सुरू केलं, व्यायाम सुरू केलात आणि ते 1 महिनाभर जरी केलं तरी पुढचे 3 महिने सलग हे मूल आनंदी राहणार आहे. त्यामुळे निश्चितच आपण याच्याकडे नक्की विचार करावा. हल्ली होतं काय माहिती आहे का की मुलं शाळेतनं आली की त्यांना पटकन काहीतरी खायला घालून क्लासला धाडण्यात येतं आणि मग संध्याकाळी आल्यावर त्यांना वेळ मिळाला तर ती तशी थकून भागून आलेली असतात. दिवसभर अभ्यास, क्लास झालेला असतो, मग त्यांना खेळण्याची एनर्जी तर काय.
तर आई वडिलांनो, पालकांनो, तुम्हाला एक आग्रहाची विनंती की शाळेतनं आल्याबरोबर काही दिल्यानंतर त्या साधारण 4:30-5च्या उन्हात त्या मुलांना रोज ॲटलिस्ट 1 तासभर खेळून द्या. होतं कसं की विटॅमिन डी पण मिळतं, कारण ते ऊन असं त्यांनी विटॅमिन डी भरपूर मिळतं. दुसरी म्हणजे त्यांची प्रतिकारशक्ती वाढते, त्यांची वाढ चांगली होते, हाडं मजबूत होतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक डोपामिनचा स्त्राव सतत त्यांच्या मेंदूत आल्यामुळे नंतर घरी आल्यावर दिवे लागणीला देवासमोर बसली मुलं आणि थोडंसं संध्याकाळची शुभंकरोती म्हणली आणि अभ्यासाला लागली की त्या आनंदामुळे अभ्यास देखील चांगला होता. म्हणजे एकाग्रता वाढते आणि तो केलेला अभ्यास अगदी परिपूर्ण अभ्यास होतो. तो झाला एक विषय डोपामिनचा. दुसरं हॉर्मोन म्हणजे सिरोटोनिन. सिरोटोनिन म्हणजे काय? असंच एक केमिकल जे आपल्याला आनंद देतं. आणि ते कशामुळे होतं? एक म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये दिलखुलास गप्पा झाल्यानंतर सिरोटोनिन होतं. छान रात्रीची झोप झाल्यावर देखील होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढली की सिरोटोनिनचा रिलीज होतो. म्हणजे काय की आपण डिप्रेस्ड असू तर आपण पटकन काय करतो, आपण कुठल्या तरी आवडत्या व्यक्तीबरोबर जाऊन गप्पा मारू शकतो, मन मोकळं करू शकतो. तर हा एक मुद्दा आहे जो मुलांना शिकवला गेला पाहिजे. हल्ली मुलं काय होत आहेत की त्यांना कंटाळा आला की बोर झालं की ते व्हर्च्युअल जगात आपल्या मोबाईल टॅब आणि आयपॅडच्या जगात राहत आहेत, रममाण होत आहेत. आणि त्याच्यातनं हा सिरोटोनिनचा स्त्राव वाढत तर नाहीच, उलटा कमीच होतो. आणि सिरोटोनिनसाठी त्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, आपल्या समवयस्क लोकांबरोबर भरपूर खेळलं पाहिजे, भरपूर गप्पा मारल्या पाहिजेत, घरी आल्यावर आईबाबांची गप्पा मारल्या पाहिजेत, आजी आजोबांची गप्पा मारल्या पाहिजेत, म्हणजे ही मुलं आनंदी राहतील. तिसरा हॅपीनेस हॉर्मोन कुठला? तर एंडॉर्फिन्स. एंडॉर्फिन्स म्हणजे काय? तुमच्या आवडीच्या गोष्टी केल्याने किंवा तुम्ही प्रचंड प्रमाणात फिजिकल ॲक्टिव्हिटी केल्याने भयंकर जो आनंद होतो त्याला आम्ही एंडॉर्फिन्स म्हणतो. काही मोठी मुलं वेळात येणारी जिममध्ये जाऊन त्यांना होतो, काहींना मॅरेथॉन पळल्याने होतो, काहींना सायकलिंग केल्याने होतो, काहींना नुसतंच बास्केटबॉलचे छान टुर्नामेंटला जाऊन आल्यावर आनंद होतो. तो आनंद जो फिजिकल ॲक्टिव्हिटीने येतो किंवा सिरोटोनिन आणि एंडॉर्फिन काही अंशाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्याने. म्हणजे काय की आपल्याला ज्या आवड असतात, आपल्यातल्या ज्या कलागुण असतात त्या आपण एक्सप्रेस करण्याने देखील आनंद प्रचंड प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे आईबाबांनो, एक आग्रहाची विनंती, उगाचच भरमसाठ क्लासेस लावू नका, पण आपल्या पाल्याला, आपल्या मुलांना नक्की काय आवडतंय ते आवर्जून बघा आणि त्याच्याकडे फोकस करून त्याच्यात त्यांना जास्तीत जास्त आनंद घेऊन द्या. आणि त्या गोष्टींचा कॉम्पिटिशनच्या स्वरूपात बघू नका त्याला. तुम्ही त्यांना एक आनंद देणारी गोष्ट, मग कुठे डान्स करून दे, कुठे त्यांना गाणी म्हणून दे, कुठे त्यांना म्युझिक करून दे, कुठे तबला वाजवून दे, कुठे चित्रकलेचा आनंद घेऊन दे, कुठे कविता लिहून दे, अगदी हरकत नाही. पण त्याचं स्वरूप कॉम्पिटिशनमध्ये नसतं की ही परीक्षा तू पास कर, की हा क्लास तू लाव. अशा पद्धतीनं स्ट्रेस न देता त्यांना त्या कवितेचा आनंद घेऊन दे, त्यांना त्या गाण्याचा आनंद घेऊन दे, त्यांना त्या नाचाचा आनंद घेऊन दे. अशा पद्धतीने सिरोटोनिन आणि एंडॉर्फिन्स नक्कीच वाढलं जातं. आणि ते फक्त आठवड्यातनं 2दा क्लास असताना न करता रोज त्याला एक डिसिप्लिन, एक रुटीनप्रमाणे जर हे त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलं तर ही मुलं नक्कीच आनंदी होऊ शकतील. आणि सगळ्यात चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन हॉर्मोन काय माहिती आहे का? ऑक्सिटोसिन हॉर्मोन म्हणजे आईला प्रसूतीच्या वेळेस जो स्त्राव होता तो ऑक्सिटोसिनचा असतो. दुसरं म्हणजे स्तनपान करणाऱ्या आयांनासुद्धा ऑक्सिटोसिन लागतं बरं का, की दूध बाहेर जेव्हा टाकलं जातं आणि मूल ते दूध पितं आईकडनं, ते ऑक्सिटोसिन. तर मी म्हणाल मग हे बायकांमध्ये आता आपल्या मुलांचा काय बरं संबंध? ऑक्सिटोसिन हा फक्त बायकांचा हॉर्मोन नसून तो प्रत्येक व्यक्तीमध्ये स्त्राव होतो, मग अगदी पुरुष असतील तरी पण आणि लहान मुलं असतील तरी पण. ऑक्सिटोसिन हा स्पर्शातून देणारा, सहवासातून देणारा, म्हणजे आपण म्हणतो ना मुन्नाबाईची जादूची झप्पी, त्या जादूची झप्पी जेव्हा देतात तेव्हा जो एक स्त्राव आनंदाचा निर्माण होतो तो ऑक्सिटोसिन. आणि मग तो त्याचा फक्त आईशी संबंध आहे का? तर नक्कीच नाही, तर पुरुषांमध्ये देखील होतो तयार, मुलांमध्ये होतो, अगदी लहान बाळांमध्ये देखील स्त्राव येतात. मग ऑक्सिटोसिन म्हणजे काय? तर आपल्या मुलांना रोज एक घट्ट मिठी मारा. आजी आजोबा असतील तर मुलांना त्यांच्या कुशीत जाऊन बसायला किंवा मांडीवर जाऊन बसायला शिकवा, किंवा त्यांना एक घट्ट जादूकी झप्पी आल्यावर शाळेतनं द्यायला सांगा. किंवा आपल्याकडे बघा पूर्वी काय होतं की वाकून चरणस्पर्शम, पायाला हात लावून नमस्कार केला जायचा.
तो जो पायाचा स्पर्श आहे त्याच्यातनं दोन्ही गोष्टी होतात बरं का. आपल्या मुलांना तर ऑक्सिटोसिन मिळतोच आहे आपल्या आजी आजोबांचे किंवा आईवडिलांचे पाया पडून, पण त्या आजी आजोबांना सुद्धा आपल्या नातवंडांच्या स्पर्शाने जो आनंद होणार आहे तो नक्कीच त्यांना त्यांची प्रकृती, त्यांचं मानसिक स्वास्थ्य देखील वाढवणार आहे. त्यामुळे दोघांसाठी आपण म्हणतो ना इंग्रजीमध्ये की एक विन विन सिच्युएशन आहे. आजी आजोबांचा पण आनंद आहे, लहान मुलांचा पण आनंद आहे. तर अशी ही ऑक्सिटोसिनची कहाणी. या सगळ्या बाबी एकत्र घेऊन महत्त्वाचं काय की त्या मुलांना आनंद घेता घेता स्वतःला व्यक्त होऊन द्या, म्हणजे त्यांचा स्ट्रेस कमेल. व्यक्त होऊन द्या म्हणजे काय की गप्पा मारून दे मित्रमैत्रिणीची, म्हणजे मग उगाचच मोबाईल उचलून बोलायचं असं नाही. एक मोबाईलवर बोलण्यापेक्षा 1 to 1 कॉन्टॅक्टनी मित्रमैत्रिणींशी बोलून दे. मग ते शाळेत असो, ग्राउंडवर असो, कुठेही असो. आईवडिलांशी अभ्यासाव्यतिरिक्त ॲटलिस्ट एक रोज 10, 15, 20 मिनटं त्यांच्याशी मुक्त गप्पा होऊन दे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे जे एवढे विचार मनामध्ये येत असतात ना, ते विचाराच्या अनुषंगाने त्यांनी त्याचं लिखाण करायला, म्हणजे आपण इंग्रजीमध्ये जर्नलिंग म्हणतो, म्हणजे त्यांना रोजची एक डायरी लिहायला सवय लावा. या डायरीच्या सवयीने 2 गोष्टी होतील. त्यांच्या मनात जो विचारांचा कोलाहल चालू असतो तो कुठेतरी ते व्यक्त होतं, बाहेर पडतं. प्रेशर कुकरची शिट्टी फुटण्यासारखं न होता हळूहळू ते विचार व्यक्त होत जातात. एक आग्रहाची विनंती, त्यांची लिहिलेली डायरी प्लीज वाचू नका. मग तिथे कुठेतरी मग त्यांना मिसट्रस्ट किंवा त्यांना चीट केल्यासारखं वाटतं. तर ती डायरी लिहायला त्यांना अगदी वयात येतानाच सुरुवात करायला सांगा. म्हणजे काय होईल की अचानक या मुलांना वेदनांचा किंवा इमोशनचा स्त्राव न येता रोज त्यांना व्यक्त व्हायला शिकवाल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पालकांनो, मुलांना तुमच्या प्रेझेन्सची गरज आहे, तुमच्या प्रेझेंट्सची नाही. त्यामुळे तुमच्या नसण्याचं काहीतरी किमती वस्तू देण्यात रूपांतर करू नका. जेव्हा हवं आहे त्यांना तो वेळ नक्कीच द्या. म्हणजे ही मुलं याच्या पुढे आपली ही सगळी जी काय जेन झी, अल्फा, बीटा ही कुठलीही जनरेशन येईल ती खूपच निरोगी आणि आनंद राहील. असेच जर तुम्हाला काही विषय हवे असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये अगदी नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.